परवा दिवशी महाराष्ट्र दिनी ही सगळी राज्याला हादरवणारी घटना पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात जी आहे ती घडली होती आणि त्यानंतर कालपासून नागरिकातून राज्यभरातून तीव्र संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। पीडित कुटुंबियांनी काल देखील आंदोलन राष्ट्रीय महामार्गावरती केलं होतं। 3 ते 3.5 तास हे आंदोलन सुरू होतं। त्यानंतर रात्री उशिरा त्या चिमुकलीचा अंत्यविधी करण्यात आलाय। मी सध्या चिमुकलीच्या त्या घराबाहेर आहे जिथं पीडित कुटुंब राहतं। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, कारण काल नागरिकांनी इथं देखील आंदोलन केलं होतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी आले असता नागरिकांनी संताप जो आहे त्यांचा व्यक्त केला होता। खरं तर हा रोष आहे की समाजाच्या विरोधात या तीव्र जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन जे आहे ते केलं होतं। पण आज मोठ्या घडामोडी घडत आहेत, कारण आज स्वतः आमदार रोहित पवार, विधान परिषदेचे आमदार नीलम गोरे, त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सगळे आज या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत। तत्पूर्वी तृप्ती देसाई देखील या कुटुंबियाच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। जी चिमुकली इथं राहायची, इथंच ती चिमुकली राहायची, पण इथून काही अंतरावर असलेल्या भोर गावात आपल्या आजीकडे ती गेली असताना 65 वर्षीय नराधमानं तिच्यावरती अत्याचार करत तिची निर्गुणपणे हत्या केली होती। आणि त्यानंतर कालपासून राज्यभरातून तीव्र संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। ज्या गावात हे सगळं प्रकरण झालं तिथं काल कडकडीत बंद पाळण्यात आला। लोकांनी काळ्या फिती बांधत मोर्चा काढला। जो नराधम आहे त्या नराधमाला फाशी द्यावी अशी मागणी करत नातेवाईकांनी काल पुणे बेंगलोर हायवे देखील जवळपास 3.5 तास रोखून धरला होता। मोठा सगळा आंदोलन या नागरिकांनी केलं, पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालत जो आरोपी आहे त्याला मृत्यूदंडापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असा शब्द या पीडित कुटुंबियांना दिला होता। आज देखील राजगड आणि भोर दोन्ही तालुके उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आलेले आहेत। पुण्यात जी परिस्थिती आहे, पुण्यातल्या त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे, कारण अनेक राजकीय नेते, सामाजिक चळवळीतले नेते आज खरं तर या कुटुंबियाची भेट घेणार आहेत। राज्य सरकारतर्फे मोठी मदत या सगळ्या कुटुंबियांना व्हावी, न्याय त्या पीडितेला, अवघ्या 3.5 वर्षाची ती पीडिता, ती चिमुकली, तिला न्याय देण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत। आणि म्हणून या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी जसं मी सांगितलं की तृप्ती देसाई पोहोचल्यात, रोहित पवार येत आहेत, नीलम गोरे येत आहेत, मनोज जरांगे पाटील येत आहेत, सुप्रिया सुळे ज्या भोर, वेल्हा, मुळशी त्या सगळ्या भागातल्या बारामतीच्या खासदार आहेत, त्या काल रोहित पवारांनी घटनास्थळी गावकऱ्यांची भेट घेतली होती। सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या होत्या। आज रोहित पवार कुटुंबियांची भेट घेतात, सुप्रिया सुळे देखील येण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडी दिवसभर घडत असताना दुसरीकडे मात्र जी नागरिक संतप्त प्रक्रिया नागरिकातून प्रतिक्रिया काल आली होती की जो आरोपी पकडला गेला त्याला आमच्या ताब्यात द्या। काल आरोपीला परवा दिवशी अटक करून FIR झाली, त्यानंतर खरं तर त्याला काल कोर्टात प्रोड्यूस करण्यात आलं। 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी अनेक पुरावे खरं तर त्या आरोपीच्या विरोधात न्यायालयात दिले होते। आणि त्यानंतर आता या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येतं, लवकरात लवकर चार्जशीट आम्ही दाखल करू अशी ग्वाही पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेली आहे, सरकारनं नागरिकांना दिली आहे। आता या सगळ्या प्रकरणी आज दिवसभरात काय काय होतं किंवा या सगळ्या प्रकरणी नवं वळण काय येतं, कारण अनेक पुरावे पोलिसांना ज्या गोठ्यात हा सगळा निर्घुण हे सगळे अत्याचार त्या मुलीवरती झाला होता, त्या चिमुकलीवरती झाला होता, ते पुरावे फॉरेन्सिक टीमनं काल नेले होते। अनेक घडामोडी घडत आहेत, पण आज सगळा बंद जो आहे एकीकडे भोर आणि राजगड तालुक्यात असणार आहे, तर दुसरीकडे अनेक नेते राजकीय आणि सामाजिक चळवळीतले ते या पीडित कुटुंबियाची भेट घेणार आहेत।